नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तलाठी भरतीसाठी महत्त्वाचे सराव क्वेश्चन. तर क्वेश्चन 6वा आहे तो, गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? तर गोदावरी नदीचा उगम जो आहे मित्रांनो, तो आहे त्र्यंबकेश्वरमध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा आहे तो, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी जी आहे मित्रांनो, ती आहे गोदावरी नदी आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो, भारतीय राजघटनेत मूलभूत कर्तव्ये कोणत्या भागात आहेत? तर भारतीय राजघटनेत मूलभूत कर्तव्य जे मित्रांनो, ते आहे भाग 51 ए मध्ये आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो, भारतीय संविधानातील कलम 21 कशाशी संबंधित आहे? तर भारतीय संविधानातील कलम 21 जी आहे मित्रांनो, ती संबंधित आहे जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य याच्याशी संबंधित मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, भारतातील चलन कोणते? तर भारतातील चलन जे मित्रांनो, ते आहे रुपया मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, पंचायत राज व्यवस्था किती स्तरांची आहे? तर पंचायत राज व्यवस्था जी आहे मित्रांनो, ती आहे 3 स्तरांची मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, तलाठी हा कोणत्या विभागाशी संबंधित अधिकारी आहे? तर तलाठी हा विभागाशी संबंधित अधिकारी जो आहे मित्रांनो, तो महसूल विभागाशी संबंधित अधिकारी मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना कधी झाली? तर भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना जी झाली मित्रांनो, ती झाली 1935 मध्ये झाली मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, भारतीय राजघटना कधी लागू झाली? भारतीय राजघटना जी लागू झाली मित्रांनो, ती झाली 26 जानेवारी 1950 रोजी जी आहे भारतीय राजघटना लागू झाली मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, भारतीय सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तर भारतीय सर्वोच्च न्यायालय जे मित्रांनो, ते आहे नवी दिल्ली येथे आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, भारताचे राष्ट्रीय प्राणी कोणता? तर भारताचे राष्ट्रीय प्राणी जो आहे मित्रांनो, तो आहे वाघ आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, भारताचे राष्ट्रीय पक्षी कोणता? तर भारताचा राष्ट्रीय पक्षी जो आहे तो मोर आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते? तर भारतातील सर्वात मोठे राज्य जे आहे क्षेत्रफळानुसार ते आहे राजस्थान आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता? महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा जो आहे क्षेत्रफळानुसार तो आहे अहमदनगर जिल्हा आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, भारतीय राजघटनेची प्रस्तावना कोणत्या शब्दांनी सुरू होते? तर भारतीय राजघटनेची प्रस्तावना जी सुरू होती मित्रांनो, ती होती आम्ही भारताचे लोक या शब्दांनी सुरू होते मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो, भारतीय निवडणूक आयोग हे कोणत्या संस्थान आहे? भारतीय निवडणूक आयोग जे आहे मित्रांनो, ते आहे घटनात्मक संस्थान आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, महाराष्ट्रात एकूण किती महसूल विभाग आहेत? महाराष्ट्रात एकूण महसूल विभाग जे आहे मित्रांनो, ते 6 महसूल विभाग आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, भारतातील पहिली जनगणना कधी झाली? भारतातील पहिली जनगणना जी झाली ती झाली 1872 मध्ये झाली मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो, भारतीय राजघटनेतील मूलभूत अधिकार किती आहेत? तर भारतीय राजघटनेतील मूलभूत अधिकार जे मित्रांनो, ते 6 मूलभूत अधिकार आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो, भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला? तर भारताचा राष्ट्रीय ध्वज जो तयार केला मित्रांनो, तो केला पिंगली वेंकय्या यांनी केला मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जे आहे मित्रांनो, ते आहे कळसुबाई शिखर आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27वा येतो, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर भारतातील सर्वात लांब नदी जी आहे मित्रांनो, ती आहे गंगा नदी आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28वा येतो, भारतीय संसद किती सभागृहांची बनलेली आहे? भारतीय संसद जी आहे मित्रांनो, ती आहे 2 सभागृहाची बनलेली आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29वा येतो, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांनी असतो? तर लोकसभेचा कार्यकाळ जो असतो मित्रांनो, तो असतो दर 5 वर्षांनी असतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30वा येतो, भारतीय संविधानात किती अनुसूच्या आहेत? तर भारतीय संविधानात ज्या अनुसूच्या आहे मित्रांनो, त्या आहे 11 अनुसूच्या आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 31वा येतो,
भारतातील सर्वोच्च घटनात्मक पद कोणते? तर भारतातील सर्वोच्च घटनात्मक पद जे मित्रांनो ते आहे राष्ट्रपती आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 32 येतो भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी जो आहे मित्रांनो ते आहे गंगा नदीतील डॉल्फिन आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 33 येतो महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा कोणती? तर महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा जी आहे मित्रांनो ती आहे मराठी आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 34 येतो भारताची आर्थिक राजधानी कोणती? तर भारताची आर्थिक राजधानी जी मित्रांनो ती आहे मुंबई जी आहे राजधानी मित्रांनो आर्थिक राजधानी. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 35 येतो भारतीय संविधान स्वीकारण्यात आलेली तारीख कोणती? तर भारतीय संविधान स्वीकारण्यात आलेली तारीख जी मित्रांनो ती आहे 26 नोव्हेंबर 1949 हा दिवस जो आहे भारतीय संविधानात स्वीकारण्याची तारीख आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 36 येतो सह्याद्री पर्वतरांगेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर सह्याद्री पर्वतरांगेला आणखी ज्या नावाने ओळखले जाते त्या नाव आहे मित्रांनो पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 37 येतो भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? तर भारताचे राष्ट्रीय फूल जे आहे मित्रांनो ते आहे कमळ आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 38 येतो भारतातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर जे मित्रांनो ते आहे उलर सरोवर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 39 येतो महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण जे मित्रांनो ते आहे जायकवाडी धरण आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 40 येतो भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर भारताची पहिली महिला राष्ट्रपती ज्या होत्या मित्रांनो त्या होत्या प्रतिभा पाटील होत्या मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा.